आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊ नये म्हणून लसीकरण सुरू असलं तरी आरोग्याचे नियम पाळण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बुलढाण्यातील लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात विश्वविद्यालयाची 4 उपकेंद्र स्थापन करणार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत. आणि अनावश्यक शवविच्छेदन कमी करण्याचा सेवाग्राम पॅटर्न त्रिपुरा सरकारनं केला लागू. कोविडचं लसीकरण वेगानं सुरू आहे, परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितलं. ठाकरे म्हणाले की समूह प्रतिकार शक्ती हर्ड इम्युनिटीमुळे आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असं जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकार शक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते, हे लक्षात घ्यावं असंही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितलं. दुसरी लाट येऊ नये म्हणून आपल्याकडे लसीकरण सुरू असलं तरी आरोग्याचे नियम पाळत राहिलं पाहिजे, कारण केंद्रानं जरी चित्रपटगृह आणि इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केले असले, महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरू केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठवणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. नोव्हेंबर महिन्यापासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील उपाययोजना आणि विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं 27 जानेवारीपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील 5वी ते 8वी पर्यंतच्या 999 शाळांपैकी 930 शाळा सुरू झाल्या असून सध्या 57.96% विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. विशेषतः या आठवडाभरात दिवसेंदिवस पटसंख्या वाढू लागली असून नियमावलीचे काटेकोर पालन होत असल्यानं एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. शाळा सुरू होऊन आता 8 दिवसाचा कालावधी लोटला असून एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळलेला नाही. एकूण 2956 शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचं कार्य करतात. 23 ते 25 जानेवारी दरम्यान ज्या शाळांमध्ये प्राथमिक शाळा आहेत त्या शिक्षकांसह 5वी ते 8वीच्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 31 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोबतच 711 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली असता 3 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. सुधारित कृषी कायद्यांमध्ये असलेले आक्षेप शेतकरी संघटनांनी अद्याप सांगितलेच नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांसोबत शांततेत चर्चा करण्याचा सरकारनं पूर्ण प्रयत्न केला, अनेक प्रस्ताव दिले, मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचं तोमर म्हणाले. या चर्चेदरम्यान अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी कायद्यांच्या विरोधात मतं मांडली, मात्र कोणीही कायद्यातल्या शेतकऱ्यांना अनुकूल तरतुदी सांगितल्या नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल व्हावे यासाठी हे कायदे असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. चर्चेत सहभागी होत भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांना असलेले प्रश्न सोडवता येऊ शकतील असं सांगितलं. कृषी विधेयकाला अध्यादेशाच्या रूपात का आणलं गेलं असा प्रश्न काँग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चेत सहभागी होत कोविड महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा केली. सरकारनं कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी पटेल यांनी केली, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय नेते आणि पत्रकारांवर लावलेल्या देशद्रोहाच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारनं संवैधानिक संरक्षण द्यावं. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्रानं मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद द्यावं असं अपेक्षित असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन करताना विधानसभेचं सभापतीपद काँग्रेसला मिळालं. या चर्चेवेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिल्या जावं यावर निश्चिती झाली होती.
त्यामुळे आता पक्षीय समतोल राखण्यासाठी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं. दुसरीकडे शिवसेना देखील विधानसभा सभापती पदावर दावा करू शकते. त्यामुळे या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची चर्चा होऊन एकमतानं निर्णय घेतला जाईल, असंही माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. लोणार सरोवराचा विकास करताना एक निश्चित योजना ठरवून त्यानुसार आराखडा तयार करावा. मग त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपाला येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज लोणार सरोवराला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे तिथं विकास करताना तो नेमका कोणत्या पद्धतीनं करावा याचा विचार एकत्रितरित्या करावा. तिथं मंदिरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वनपर्यटन किंवा मंदिरांच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावं. तिथली वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. पर्यटकांसाठी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठेवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळं विकसित करावी. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येईल का याचीही पडताळणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणं गरजेचं आहे, असं ते पुढे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्य सरकारतर्फे राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वसतिगृहांना यापुढे मातोश्री असं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली. ते आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे मुलींचे मातोश्री वसतिगृहाचं लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेले राज्य सरकारचे महाकवी कालिदास संस्कृत साधना हे महत्त्वाचे पुरस्कार रामटेक इथंच पुढच्या महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात एकाच वेळी देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात 4 उपकेंद्र स्थापन करण्यात येणार असून मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी प्रस्ताव ठेवण्यात येईल, अशी माहितीही यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात देशातील पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात होणारं मॉडेल कॉलेज हे खऱ्या अर्थानं राज्यात आदर्श ठरणार, असं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. ते काल गडचिरोलीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय ॲट गडचिरोली या कार्यक्रमासाठी आणि मॉडेल कॉलेजचं भूमिपूजन तसंच डेटा सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. श्री सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात आता पहिल्या टप्प्यात 50 एकर जागेत तातडीनं अद्ययावत शैक्षणिक सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. या सुविधा अत्यंत दर्जात्मक असणार असून इतर विद्यापीठही या होणाऱ्या नवीन सुविधा पाहण्यास येतील, अशी आशा मला आहे. विद्यार्थ्यांचं हित समोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी सांघिक भावनेतून काम केल्यास शैक्षणिक क्षेत्रात आपलं राज्य देशात नंबर 1 वर असेल, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. महावितरणनं राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना कोरोना काळातील वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा बजावून जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना अंधारात ठेवण्याचं षडयंत्र केलं असून महावितरणच्या या कृतीचं निषेध व्यक्त करण्यासाठी आज नागपूर जिल्ह्यात एकूण 25 ठिकाणी वीज केंद्रांसमोर जिल्हा भाजपानं हल्लाबोल आंदोलन आणि सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आल्याचं जिल्हा अध्यक्ष अरविंद गजबिये यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं. अशाच प्रकारचं आंदोलन बुलढाणा, वरुड, भंडारा, गडचिरोली, अकोला, वाशिम या ठिकाणी करण्यात आलं. दरम्यान जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला असल्यानं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. विधान परिषद निवडणूक असो किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पानिपत होण्याच्या धास्तीनं त्यांना आतापासूनच घेरलं आहे. वीज हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे. भाजपकडे सध्या कुठलेच ठोस मुद्दे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर केंद्र शासन आणि भाजप पूर्णपणे तोंडघशी पडलं आहे. केंद्र सरकारचे सर्वच आघाडीवरील अपयश, चीनसमोर पत्करलेली शरणागती, देशाच्या आर्थिक स्थितीमुळे जनतेत असलेला रोष यावरून लक्ष वेधण्यासाठी भाजप वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य आणि आंदोलनं करण्याचा केविलवाणा खटाटोप करीत असतं, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सेवाग्राममध्ये 2016 पासून अनावश्यक शवविच्छेदन कमी करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. हा देशातील पहिला प्रकल्प ठरला असून या प्रकल्पाची दखल त्रिपुरा सरकारनं घेतली आहे. संपूर्ण राज्यात अनावश्यक शवविच्छेदन कमी व्हावं याकरता त्रिपुरा सरकारनं हा सेवाग्राम पॅटर्न लागू केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर इंद्रजित खांडेकर यांनी 2015 मध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अनावश्यक शवविच्छेदन होत आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर बराच ताण पडतो. तसंच मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असं एका अहवालातून शासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याची दखल घेत तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अनावश्यक शवविच्छेदन थांबवण्यासाठी प्रकल्प राबवून प्रकल्प समन्वयक म्हणून डॉक्टर इंद्रजित खांडेकर यांची नियुक्ती केली. तेव्हापासून जिल्ह्यात अनावश्यक शवविच्छेदनाला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.